Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 1, Living World. त्याआधी पेंडेमिक कंडिशनमुळे आपला सिलेबस हा रिड्यूस करण्यात आलेला आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे हा जो चॅप्टर नंबर 1 आहे लिव्हिंग वर्ल्ड यामधला फक्त आपल्याला काहीच पार्ट अभ्यासायचा आहे, ज्यामध्ये फक्त 1.1 हा जो पॉईंट दिला गेलेला आहे तेवढाच या चॅप्टरमधील पॉईंट आपल्याला ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आहे. तर मग आपण आता कॅन यू रिकॉलपासून चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करणार आहोत. सगळ्यात आधी आपण जे काही चॅप्टर्स स्टार्ट करतो त्याआधी चॅप्टरचं नाव काय आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही रिकॉलचे क्वेश्चन दिलेले असतात ते क्वेश्चन्स जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासले तर आपल्याला मागचं परत आठवतं आणि आपण त्या लेसनमध्ये पाहिजे तेवढी इन्फॉर्मेशन जी असते ती मन लावून ऐकतो किंवा स्टडी करत असतो. आपल्याला ते चॅप्टर समजायला सोपे जात असते. तर कॅन यू रिकॉलमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. सगळ्यात आधी लिव्हिंग थिंग म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. लिव्हिंग थिंग म्हणजे जिवंत असलेले आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नाही अशा थिंग्स. पण लिव्हिंग थिंगमध्ये जनरली ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स, प्लांट्स हे लिव्हिंग थिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये टेबल, चेअर, बुक्स, नोटबुक्स, एअर, वॉटर, सँड, रॉक्स हे सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. हे आपल्याला आत्तापर्यंत माहीतच आहे. पुढचा क्वेश्चन आहे, एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टर्स आपल्याला सांगायचे आहेत. तर आपण कशावरून सांगू शकतो की हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यावर आपल्याला तिसरा क्वेश्चन विचारला आहे, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. म्हणजे आधी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओळखायचे आणि त्यानंतर ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेम आहेत का याचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सगळ्यात आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते रेस्पायरेशन करत असतात, श्वास घेत असतात, ऑक्सिजन आपल्या शरीरात घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतात. त्यानंतर ते त्यांची मूवमेंट करत असतात, हालचाल करत असतात, त्यांची ग्रोथ होत असते. या प्रकारचे बरेचसे कॅरेक्टर्स आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत. मग असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण ओळखत असतो हे सगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सेम असतात का, सिमिलर असतात का? तर नाही. काहींचा शेप वेगळा असतो, काहींना बोलता येत नाही, काहींना हालचाल करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आता आपण ह्युमन बीइंग जे आहोत ते पण लिव्हिंग थिंग आहोत आणि प्लांट हे सुद्धा लिव्हिंग थिंग आहेत. तर आपल्यात आणि प्लांटमध्ये डिफरन्स आहे, बरोबर. म्हणून जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सिमिलर नसतात, त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. म्हणजेच काय, आपल्याला एकंदरीत या लेसनमध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग कुठले याविषयी रिकॉल झालेला आहे. आता आपण चॅप्टर नंबर 1 प्रॉपरली सुरू करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला दिलं आहे Planet Earth is made up of abiotic and biotic components.
बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये बरेचसे वर्ड हे आपल्याला कठीण वाटतात, पण त्या वर्ड्सचं मीनिंग जर आपल्या लक्षात आलं तर ते कठीण वाटणारे वर्ड हे अतिशय सोपे असतात. आता बघा इथं अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट हे वर्ड आलेले आहे. जसं आपण आत्ताच लक्षात घेतलं लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. जे जिवंत आहेत त्यांना लिव्हिंग थिंग म्हणतो. त्याच प्रकारे जे बायोटिक आहेत, ज्यांच्यामध्ये जीव आहे त्यांना बायोटिक कंपोनंट म्हटलं जातं आणि ज्यांच्यामध्ये जीव नाही त्यांना अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग म्हटलं जातं. अशा प्रकारे आपलं अर्थ जे आहे ती नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग थिंगने बनलेली आहे, म्हणजेच अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंटने बनलेली आहे. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली द लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस. त्यापैकी जे काही बायोटिक कंपोनंट आहेत ते आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असतात, आपल्याला जाणवतात. The question is, why do we call them living and how do they differ from non-living? बघा, जे आपण रिकॉलमध्ये पाहिलं की लिव्हिंग थिंग म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय, त्याच प्रकारचा क्वेश्चन इथं अराईज झाला आहे की आपण त्यांना लिव्हिंग थिंग का म्हणतो आणि ते नॉन लिव्हिंग थिंगपासून वेगळे का आहेत. याचाच मेन बेसिक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, बेसिक कॅरेक्टर लक्षात घ्यायचं आहे की ज्याद्वारे आपण परफेक्ट सांगू शकतो की ही लिव्हिंग थिंग आहे, म्हणूनच ही नॉन लिव्हिंग थिंगपासून वेगळी आपण म्हणत असतो. तर ते कुठले असे कॅरेक्टर्स आहेत ते आपण 1.1 या पॉईंटमध्ये आता लक्षात घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिला जो 1.1 तुम्हाला यामध्ये शो केलेला आहे, एवढाच पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. पुढे दिलेले 1.2 टू 1.7 पर्यंतचे जितके काही पॉईंट आपल्याला दिले आहेत, ज्यामध्ये हर्बेरियम शीट म्हणजे काय किंवा नॅशनल पार्क म्हणजे काय, हे सगळं काही आपल्याला ह्या वर्षीच्या सिलॅबसमध्ये शिकायचं नाही आहे. तर यावर्षी आपल्याला फक्त 1.1 एवढाच पॉईंट ह्या चॅप्टरच्या सिलॅबसमध्ये आपल्याला दिलेला आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, त्यामध्ये पहिला पॉईंट आहे एमध्ये आपल्याला मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय हा पॉईंट लक्षात घेतलेला आहे. द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. लिव्हिंग बीइंग जे असतात ते सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे काय, जगण्यासाठी ज्यावेळी ते जन्माला येत असतात किंवा त्यांचं उत्पत्ती झालेली असते, त्यानंतर ते सर्वाईव्ह जगण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगशी मिळतं जुळतं घेत असतात. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. मग त्यांना ज्यावेळी जगायचं असतं, त्यांची ग्रोथ करून घ्यायची असते, त्यावेळी त्यांना एनर्जीची सुद्धा गरज असते. इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. आणि मग ती जी एनर्जी असते ती बाहेरून मिळवायची कशी. बाहेरून तर कितीही आपण एनर्जी दिली पण ती ग्रोथ होईल का, तर नाही. त्यासाठी आपल्या बॉडीमधून इनसाईड आतून जी काही एनर्जी तयार होत असते त्याला म्हटलं जातं, ती एनर्जी तयार होण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय, तर आपण त्याला मराठीत म्हणत असतो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ.
त्यामधला पहिला पॉईंट आहे ए. द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्यूस ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. For survival, it needs energy and many chemical molecules. For energy, it has to perform metabolism. ज्यावेळी लिव्हिंग थिंग हे जन्माला येत असतात त्यावेळी त्यांना सर्वाईव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी एनर्जीचीही गरज असते. आणि ही एनर्जी किंवा हे केमिकल मॉलिक्युल्स जे त्यांना गरजेचे असतात हे मेटॅबॉलिझम या प्रोसेसद्वारे ते मिळवत असतात. मीन्स आपल्या शरीरात, ह्युमन बिंगच्या शरीरात म्हणा किंवा लिव्हिंग थिंग्सच्या, प्रत्येक प्लांट असो, ॲनिमल असो, प्रत्येकामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात. प्रत्येक जे काही लिव्हिंग थिंग आहे ते फूड इनटेक करत असतात, जेवत असतात आणि ते जे जेवलेले अन्न असतं त्याच्यावर प्रोसेस होऊन त्यामधून एनर्जी गेन करण्याचं काम बॉडी करत असते. तर ही जी प्रोसेस होत असते त्याला मेटॅबॉलिझम असं म्हटलं जातं. तर मेटॅबॉलिझमलाच मराठीमध्ये काय म्हणतात? चयापचय क्रिया. चयापचय क्रिया. तुम्ही चय अधिक अपचय ही क्रिया आत्तापर्यंत अभ्यासलेली असेल, ज्यामध्ये पचन संस्थेमध्ये अन्न गेल्यानंतर पचन करण्याचं प्रोसेस केली जात असते, डायजेशन केलं जात असतं आणि त्यानंतर त्यापासून बॉडीला एनर्जी दिली जात असते. Metabolism is breaking of molecules, means catabolism, and making of new molecules called as anabolism. Metabolism is breaking of molecules, means catabolism, and making of new molecules means anabolism. यावरून आपल्या लक्षात येतं मेटॅबॉलिझममध्ये दोन रिॲक्शन होत असतात. एक असतं कॅटॅबॉलिझम आणि दुसरं असतं ॲनॅबॉलिझम. कॅटॅबॉलिझममध्ये मॉलिक्युल्स ब्रेक केले जातात. जे आपण जेवण करत असतो, जे काही अन्न आपल्या बॉडीमध्ये जात असतं त्याचे जे मॉलिक्युल्स असतात ते ब्रेक करून त्यापासून एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि ते ब्रेक केलेल्या मॉलिक्युल्सपासून ज्यावेळी नवीन मॉलिक्युल्स बनवले जातात, मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, त्याला म्हटलं जातं ॲनॅबॉलिझम. अशा प्रकारे या दोन प्रकारच्या रिॲक्शन्स मेटॅबॉलिझममध्ये होत असतात. मीन्स चयापचय क्रियेमध्ये पचन आणि अपचन हे आपण शिकलेलो आहोत. त्या प्रकारे मेटॅबॉलिझम हे बेसिक प्रिन्सिपल असतं लिव्हिंग थिंगचं, हे लक्षात आलं आहे. दुसरं म्हणजे बी हा पॉईंट दिला आहे आपल्याला, ज्यामध्ये आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे लिव्हिंग थिंगचं मेन बेसिक प्रिन्सिपल असतं, हे लक्षात येतं. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जसं जसं जन्माला आलेले सगळे जे लिव्हिंग थिंग असतात ते ग्रो होत जातात आणि त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंटही होत जात असते. धिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. आणि ही जी ग्रोथ होत असते ही अगदी ओबडधोबड पद्धतीने न होता चांगल्या प्रकारे प्रत्येक जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतं त्याला वेल स्ट्रक्चर्ड मॉर्फॉलॉजिकली त्यांचं एक विशिष्ट आकाराचा शेप तयार होऊन त्यांची ग्रोथ तयार होत असते. जसं आता आपण ॲनिमल्स पाहिले, ॲनिमल्समध्ये जर टायगरला पाहिलं तर त्याचा एक विशिष्ट शेप आपण पाहत असतो. त्याच प्रकारे ह्युमन बिंग्स पाहिले तर त्यांचाही एक शेप असतो ज्यावरून आपण ओळखू शकतो की हे ह्युमन बिंग आहेत, हे ॲनिमल्स आहेत. अशा प्रकारची ग्रोथ होताना आपण पाहत असतो.
वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस याला म्हटलं जातं. यू माईट हॅव ऑब्झर्व्ड सँड माउंट्स, बोल्डर्स ग्रो. सँड माउंट्स तुम्ही पाहिलेच असतील. रेतीचे जे काही डोंगर तुम्ही पाहतात ते पण ग्रो करत असतात. जसं आपण वरून रेतीवर रेती असा ढीग जर तयार करत गेलो तर त्यांची ग्रोथ होताना आपण पाहत असतो. पण ती ग्रोथ वेल स्ट्रक्चर्ड असते किंवा ती आतून झालेली असते का? नाही. तर ती बाहेरून आपण त्याच्यावर डिपॉझिशन करत असतो. बाहेरून आपण त्याच्यावर अजून रेती टाकत असतो. मग या ग्रोथला आपण ग्रोथ म्हणू शकत नाही. तर जी ग्रोथ आतून होत असते, मीन्स एखादं जर प्लांट तुम्ही घेतलं तर त्या प्लांटचं ग्रोथ जर तुम्ही लक्षात घेतली तर ते प्लांट एका सीडपासून तयार होतं. सीड मग ती ग्रो होत जाते. त्या प्लांटचं त्या सीडपासून मग छोटंसं प्लांट तयार होतं आणि ते नंतर पुढे जाऊन मोठ्या ट्रीमध्ये रूपांतरित होत असतं. अशा प्रकारची ही जी ग्रोथ आपण पाहत असतो किंवा अगदी आपण छोटे बाळ असतो आणि बाळापासून आपण मोठे होत जातो, याला म्हटलं जातं ग्रोथ.